नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. जागतिक पॉवर लिफ्टिंगमध्ये दीक्षा राजेंद्र दिवे हिला 3 सुवर्ण पदक. नवी मुंबईच्या लेकीने रचला थायलंडमध्ये विक्रम. दिघा तलावापासून ते पंढरीनगरपर्यंत भव्य दिव्य रॅली. दिनांक 9 ते 11 नोव्हेंबर दरम्यान पट्ट्या थायलंड येथे झालेल्या जागतिक पॉवर लिफ्टिंगमध्ये नवी मुंबई, पंढरीनगर, दिघा या ठिकाणांमधील दीक्षा राजेंद्र दिवे हिने 3 सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. नवी मुंबईच्या लेकीने थायलंडमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. दीक्षा दिवे यांच्या स्वागतासाठी दिघा तलावापासून ते पंढरीनगरपर्यंत भव्य दिव्य रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी तिचा सत्कार करण्यात आला. विभागातील विविध पक्षातील राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला, पुरुष, पाहुणे यांनी दीक्षाचे स्वागत केलं. दीक्षाचे सर्व स्तरावरून कौतुक केलं जात आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर, कार्यकारी संपादक, नवी मुंबई. नवी मुंबईतील विष्णुनगरमधील पंढरीनगर या ठिकाणी आलेलो आहोत. आपली एक भीमकन्या जिने आपल्या देशाचा झेंडा थायलंड या ठिकाणी फडकवलेला आहे. वेट लिफ्टिंगमध्ये तिने 3 सुवर्ण पदक मिळवलेले आहेत. आपल्यासोबत आज ते स्वतः जोडलेले आहेत. मॅडम, तुम्ही काय तयारी केलेली होती? 3 सुवर्ण पदक भेटले, काय सांगणार, काय भावना आहे तुमची? नमस्कार. पहिलं माझं नाव दीक्षा राजेंद्र दिवे. मी ह्याच्यासाठी मी अनेक म्हणजे असं काही नाही की एका दिवसाचंच मी हे लगेचच मी गोल्ड आणले. याचं म्हणजे सातत्याने माझं प्रॅक्टिस आणि माझं रेग्युलर रुटीन याच्यासाठी मी खूप सारी म्हणजे मेहनतही केली होती. त्याच्यानंतर मला नॅशनलसाठी माझी निवड झाली. नॅशनलमध्येही मी 3 गोल्ड मेडल मिळवले. त्याच्यामुळे नंतर मी माझी नॅशनली ग्वालेरमध्ये झाली होती. तसेच आता इंटरनॅशनल ही पटाया थायलंड या ठिकाणी माझी झाली. तसेच तुमचा दिघा ते थायलंड हा प्रवास कसा आहे, तुम्हाला काय वाटतं? प्रवास हा काही अवघड होता थोडासा, पण अवघड असं काही नसतं म्हणून मी आपलं पुढे चालायचं आहे, करायचं आहे, काही ना काही करायचं, पुढे जायचं म्हणून मी भरपूर माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला. तसेच माझे एरियातील सगळे कार्यकर्ते, तसेच माझे मम्मी पप्पा यांनी मला सपोर्ट केला भरपूर काही. तेव्हाच मी तिथपर्यंत पोहोचू शकले. त्याच्यासाठी येणाऱ्या जनरेशनसाठी तुम्ही काय सांगणार आहात, काय आवाहन करणार आहेत? मी तर म्हणेल की येणाऱ्या जनरेशनसाठी सगळ्यांनीच स्ट्रॉंग वुमन ही पटकवलं पाहिजे. सगळ्याच मुलींना याची गरज आहे. काळाचीच नाही तर सगळ्या म्हणजे येणाऱ्या पिढीनेही स्ट्रॉंग झालं पाहिजे. मुलींनी तर नक्कीच ह्या फील्डमध्ये भाग घेतला पाहिजे किंवा ह्यामधून खूप काही आपण करू शकतो. तसंच मुली आपल्या स्वतःचं संरक्षण देखील आपल्या या फील्डमधून करू शकतात. सो की हा फील्ड माझा म्हणजे आवडीचा असल्यामुळे, मी स्वतः जिम ट्रेनर असल्यामुळे मला याच्यामध्ये आणखीनच फिटनेसची आवड असल्यामुळे मी याच्यामध्ये हे यश मिळवू शकले. आपल्या मुलीने 3 पदक मिळवलेले आहेत. काय वाटते, काय भावना आहेत आपल्या? खूपच छान वाटतंय. मला खूप आनंद होतो आणि सगळे माझे नातेवाईक सगळे सहकार्य करून खूप आनंद होते. माझी मुलगी दीक्षा दिवे हिने खूपच तिच्या शब्दच नाही बोलायला, कोणी नाव कमवलंच. एवढं खूप खूप आनंद होतोय मला. सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे सगळ्यांचे. आईचं बोलताना अतिशय मन दाटून येते. आपल्यासोबत इथून आपल्या विभागातील काही सामाजिक कार्यकर्ते पण आहेत. तर तुम्ही या रॅलीमध्ये सहभागी झाला होतात, काय सांगणार आहात? कसा होता त्यांचा प्रवास, काय सांगणार आहात? सर्वप्रथम मी आमची भाची दीक्षा हिला जे काही तिने 7 समुद्रापार जाऊन जे काही मेडल आज तिने तिच्या स्वबळावरती जे काही हासिल केले, तिच्यासाठी मी सर्वप्रथम माझ्या सर्व पक्षाच्या वतीने, कार्यकर्त्यांच्या वतीने आणि एक मामा म्हणून तिचं मी खरोखर मनापासून अभिनंदन करतो. सातत्याने ती या गोष्टीचा सराव करते आणि एक समाजामध्ये खूप चांगला मेसेज तिने दिलेला आहे. लोकांना आजकाल मुली नको आहेत, पण आज मुलीने असा काही पराक्रम केला आहे की मुलगी हवीशी वाटेल. कारण आज आपण बघतोय या देशामध्ये परिस्थिती की मुलींना नाकारलं जातं काही ठिकाणी, पण हे खूप जिवंत उदाहरण आहे. आणि खरोखर यातनं सर्वांनी बोध घेतला पाहिजे की मुलीला आपण शिकवलं पाहिजे, तिचं मोटिवेशन दिलं पाहिजे. ज्या प्रकारे जिद्दीने ती उभा आहे, तिच्या पाठोपाठ तिची पूर्ण फॅमिली उभा आहे, प्रत्येक कार्यकर्ता उभा आहे.
मी कुणाचंच नाव घेणार नाही, पण प्रत्येक कार्यकर्त्याने तिला सहकार्य केलेले, मग कुठल्या पक्षाचा असू द्या किंवा संस्थेचा किंवा गटाचा तटाचा कुणीही असू द्या, कुणीही अशा वेळी एकही गोष्ट असं बोललं नाही की बाबा सहकार्य केलं नाही पाहिजे. सर्वांनी सहकार्याचा हात दिला, तेव्हा कुठे तिला या साता समुद्रापार जाता आलं. यासाठी मी त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करेन. धन्यवाद. आपल्यासोबत या मुलीचे वडील आहेत, त्यांनी 3 सुवर्ण पदक पटकावलेत. काय भावना आहे तुमची, काय सांगणार? ज्यावेळेस माझी मुलगी जन्माला आली तेवढा मला आनंद झाला होता. त्याच वेळेस आज इतके सुवर्णपदक पटकावले, त्यावेळेसही जास्त आनंद मला आज झाला. जबरदस्त. आपल्यासोबत आहे इतर पण काय अजून आपल्यासोबत आहेत मॅडम, काय सांगणार आहात तुम्ही? आपल्या विभागातून एक सामान्य घरातील मुलगी पंढरीनगर पासून दिघ्यापर्यंत गेलेली आहे, आपल्या थायलंडपर्यंत गेलेली आहे, काय सांगणार आहात? सर्वप्रथम मी दीक्षाचे ना अभिनंदन करत आहे, कारण तिने थायलंडमध्ये 3 गोल्ड मेडल जिंकलेले आहेत. एकदम अभिमानास्पद गोष्ट आहे. महिला बोलतात ना, महिला कुठल्याच गोष्टी कमी नाही आहेत, त्या नेहमीच पुढे आहेत, हे तिने सिद्ध करून दाखवलेलं आहे. आमच्या एरियाची शान, पूर्ण बोलतात ना भारताची शान आहे ती सध्या. खूप अभिनंदन वाटतंय मला तर. खरंच त्यांच्या घरच्यांचं कौतुक करावं असं वाटतंय. तिची मेहनत तर आहेच, पण तिच्याबरोबर तिच्या फॅमिलीने तिला एवढा सपोर्ट केला, त्यांच्यामुळे ती पुढे येऊ शकली आहे. त्यांचेही मला अभिनंदन करावं असं वाटतंय. आणि एवढंच मी 2 शब्द बोलते. आणि प्रत्येक मुलीने यासाठी प्रयत्न करावं. मुली कमी नाहीये हे सगळ्यांनी दाखवून द्यावं आणि पुढे यावं, एवढंच मी बोलू शकते. आपल्यासोबत दीक्षाचे भाऊ पण आहेत, स्वतः ते पण जिम ट्रेनर आहेत, त्यांना पण आपण विचारूया. आज आपल्या बहिणीने उत्तंग अशी भरारी घेतलेली आहे, काय आनंद आहे, काय सांगायला? सांगायचं गेलं तर माझ्या बहिणीने जो काही सुवर्णपदक इंटरनॅशनल या कॉम्पिटिशनमध्ये केलं आहे त्याबद्दल खरं तिचे अभिनंदन करतो. आणि खरंच दिघा विभागांमध्ये नाही तर अशा महाराष्ट्र तसेच आपल्या भारतामध्ये तिने नाव रोशन केलं, त्याबद्दल खरंच खूप अभिमान आणि खरंच खूप छान वाटत आहे, भारी वाटत आहे. एवढंच बोलतो. धन्यवाद. आपल्यासोबत पण काय आहे सर, आपल्या विभागातील भीमकन्येने साता समुद्रापार झेंडा लावलेला आहे, 3 सुवर्ण पदक पटकावलेले आहेत, काय सांगणार? आज विष्णुनगरमध्ये सर्वत्र म्हणजे एक खुशीचं वातावरण आहे. आणि सर्व जी मंडळी इथे जमा झाली तुम्ही पाहताय की जे आपले आईवडील असतात, आपली मुलं काहीतरी होण्यासाठी, आता आमचे मित्र आहेत राजेंद्र दिवे, हे स्वतः रिक्षा चालवतात. आणि त्या एका मिडल क्लास घराण्यातून जी मुलगी भारतामध्ये तर नाही तर बाहेरगावामध्ये सुद्धा भारताचा झेंडा ती गाडते आणि तिथून सुवर्णपदके घेऊन येते. आम्हाला सर्व खूप तिच्यावरती अभिमान आहे. आणि खरोखरच येणाऱ्या काळामध्ये जे काही मुली अशा म्हणजे दीक्षाचा बोध घेतील आणि त्या हिशोबाने ते चालतील. आपल्यासोबत त्यांचे पाहुणे पण यश संपादन केलेलं आहे, काय सांगायला? सर्वांना जय भीम. ज्यावेळेस आमच्या मुलीचा जन्म झाला त्यावेळेपासून आम्ही तिच्याकडं त्या पाळण्यातून जसे पाय दिसतात त्याप्रमाणे आम्ही तिच्याकडे बघत होतो. लहानपणापासून तिची खेळाडू देखील तिचा 1 नंबर होता. आणि लहानपणापासून तिला व्हॉलीबॉल, कबड्डी, कुस्ती, क्रिकेट या सर्व खेळ ती लहानपणापासून तिची आई आणि पप्पा हे त्यांना खेळण्याचे क्लास लावायचे. आणि आम्ही म्हणायचो की हे कराट्याचे क्लास जर आपल्या मुलीला कशाला हे ते आपले नातेवाईक बोलायचे, पण तिच्या मम्मीनी आणि पप्पांनी तिचे क्लास चालूच ठेवले. आणि कराट्याच्या क्लासच्या माध्यमातून तिने पुढे कुस्तीचा क्लास, याचे क्लास, त्याचे क्लास घेऊन तिने आज ती या ठिकाणी पोहोचलेली आहे. मी प्रथम माझी मेवणी आणि माझे बंधू यांचे प्रथम आभार मानतो, तर त्यांनी अशा भीमकन्येला जन्म दिलेला आहे आणि त्यांनी त्या मुलीला असा खूप असा सपोर्ट केलेला आहे. म्हणून या माझ्या भावाचा आणि भाऊचा आभार मानतो. आणि अशा कन्यारत्नाचं मी माझ्या वंदन करतो तिला, तर तिने आमच्या निकम फॅमिली, दिवे फॅमिली, आमचं जे गाव देवपूर आहे, देवपूर पांगरी, आमच्या खेड्याचं जे नाव आहे ते नाव थायलंड या ठिकाणी रोशन केलेलं आहे. त्याच्यामुळे तिच्यावर एकदा आभार मानतो. अशाच मुली प्रत्येकाच्या घरी जन्माला याव्यात असं मी त्यांचं स्वागत करतो. जय भीम, नमो बुद्धाय. की थायलंडला जाऊन 3 पदक घेऊन आले, काय सांगायला? मी दिवेकर परिवाराचं स्वागत करतो. त्यांनी मुलीला एवढं पुढं जाण्यासाठी जे सहकार्य केलं. आणि आपल्या नवी मुंबईतच नाही, भारताचं नाव त्या कन्याने, जसे रमाईने जसं बाबासाहेबांचा संसार सांभाळला तसं नाव देखील त्या ताईला रमाईचे उपमा जरी दिले तर मला काही कळलं. माझे नगरसेवक बाळाराम जाधव पण जोडलेले आहेत. साहेब, आज दीक्षा दिवे यांनी थायलंड या ठिकाणी 3 सुवर्ण पदक पटकावलेले आहेत, काय सांगणार आहात तुम्ही, काय शुभेच्छा देणार आहात? पहा, दिवे हे कुटुंब
आम्हाला दूरचं नाही, हे नात्यामध्येच आहे. माझ्या मुलाची भाची म्हणजे माझा मुलगा हा तिचा काका, आणि असा हा कुटुंब प्रवास आहे. या मुलीनं सुरुवातीपासून खडतर परिस्थितीशी सामना केला, आणि तो सामना असा केला की त्याला काहीच तोड नाही. त्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो, येणाऱ्या काळासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. कॅमेरामॅन सिद्धांत सेतुल आणि रुपेश दिवेसोबत मी रवी ढवळे, पंढरी नगर दिघा.